नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अंतर्गत विविध पदांकरता रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. ही भरतीची अंतिम दिनांक आहे 3 एप्रिल 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती खूप जबरदस्त अशा प्रकारची असणार आहे. याच्यामध्ये मेट्रोसाठी ही भरती आहे आणि या भरतीविषयी अधिक जाणकारी घ्यायची असेल तर हा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तसेच नवीन असाल चॅनलवर तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण विद्यार्थी मित्रांनो बघूयात पोस्ट कोणकोणते आहेत. बघा, याच्यामध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूरमध्ये जो काही प्रोजेक्ट चालवणार आहे, त्यानंतर नवी मुंबई तसेच ठाणे मेट्रोमध्ये जो काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काही वॅकन्सीज भरायच्या आहेत. जसं की पोस्ट पहिली आहे ह्याच्यामध्ये चीफ प्रोजेक्ट मॅनेजर, याच्यामध्ये सिव्हिल कोऑर्डिनेशन पाहिजे किंवा याच्यासाठी एक वॅकन्सी ऑन रिझर्व. त्याला पगार आहे 1,20,000 ते 2,80,000 आणि यासाठी पात्रता आहे BE मेकॅनिक सिव्हिल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीतून झालेलं असणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये जर कमीत कमी त्याला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे की 19 वर्षाचा त्याला एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. त्याने मेट्रोच्या ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं असणं आवश्यक आहे. आणि याची जी मॅक्सिमम एज आहे ती 55 इयर्सची आहे. दुसरी पोस्ट आहे जनरल मॅनेजर HR. याची एक जागा आहे. याच्यामध्ये 1,20,000 ते 2,80,000 पगार आहे आणि वय 55 वर्ष आहे. याच्यामध्ये सुद्धा अनुभव सेम तसाच पाहिजे त्याला, मेट्रो रिलेटेड क्षेत्रामध्ये त्याला अनुभव पाहिजे. आणि मॅनेजर जी आहे त्याची एक जागा आहे. 60,000 ते 1,80,000 पगार आहे. त्याच्यामध्ये त्याला MBA मास्टर्स डिग्री त्याची आवश्यक आहे आणि 1,80,000 पगारचे त्यांनी ऑलरेडी 4 वर्षाचा त्याचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह एक्सपिरियन्स त्याला आवश्यक आहे. मॅनेजर जे आहे ते सिव्हिल ट्रॅकसाठी एक जागा आहे. 60,000 ते 1,80,000 पगार आहे. याच्यामध्ये फुल टाईम बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे आणि यालासुद्धा 4 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर HRची एक जागा आहे. 50,000 ते 1,60,000 रुपये पेमेंट आहे याला आणि MBA HR त्याचं असणं आवश्यक आहे आणि याला 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. असिस्टंट मॅनेजर जे आहे ते अनरिझर्व एक जागा आहे. 50,000 ते 1,60,000 रुपये पगार आहे. BE किंवा BTech सिव्हिल इंजिनिअरिंग होणं आवश्यक आहे आणि यासाठी सुद्धा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. सो याच्यासाठी एक्सपिरियन्स खूप आवश्यक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर www.mahametro.org या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही त्याच्याविषयी डिटेल माहिती बघू शकता. आणि जर तुमची पात्रता यानुसार असेल तर तुम्ही तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्मच्या अंतर्गत तो फॉर्म कसा असणार आहे बघा. तो फॉर्म हा जो स्कॅनर आहे ह्या स्कॅनरवरून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि हा फॉर्म असा आहे बघा. याच्यामध्ये पासपोर्ट साईज रिसेंटचा तुम्ही फोटो त्याच्यामध्ये चिटकवायचा, कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय, त्यानंतर तुमचा नाव, नंबर, जेंडर, त्यानंतर सगळं तुमची इतर माहिती सगळी भरून घ्यायची आहे. ॲड्रेस, मोबाईल नंबर, कोणत्या प्रवर्गातून तुम्ही हे करताय, त्यानंतर 10वी 12वी पोस्ट ग्रॅज्युएशन कॉम्प्युटरचं नॉलेज आहे का, त्यानंतर तुम्ही ह्याच्या आधी कुठं काम करत होता, कुठला एक्सपिरियन्स आहे, किती वर्षाचा आहे, हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार तुम्हाला भरायचं आहे. आणि ही सगळी माहिती भरून तुम्हाला तुमचं सही आणि नाव वगैरे लिहून तुम्हाला त्या ऑफिसला सबमिट करायचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. तसेच रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.